वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत आणि श्री संत माझे तुकोबराया यांचा चार चरणाचा सुंदर असा हा भंग आहे। विठाला 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 कार्यक्रमास सुरुवात करत असताना वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत आणि कुळ दैवत माझा पांडुरंग परमात्मा या पांडुरंगाला वंदन। कैवल्य सम्राट चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे योग्यांचे माऊली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांना वंदन। पंचमवेद निर्माण करणारे देहनिवासी जगत वंदनीय माझे तुकोबराया या तुकोबरायांना वंदन। तुम्हा सकल माता पित्यांना वंदन, तुम्हा सकल श्रोत्यांना वंदन। या सर्वांना वंदन करत असताना एका माणसाला मात्र आम्ही विसरलो। तुम्ही म्हणाल ताई कीर्तनामध्ये संत आणि देव आल्यानंतर एखाद्या माणसाला बोलावण्याची गरज असं कदाचित वाटत असेल तर मी एक सांगेन, इथं बसलेल्या जेवढ्या महिला आहेत ना एवढ्या महिलांच्या पायामध्ये जोडवा, हातामध्ये बांगड्या, गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळाला कुंकू बघायला मिळतंय ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराज। तुम्ही म्हणाल महाराज राजे जन्माला आले नसते ना तरी आम्ही कपाळाला कुंकू लावलं असतं, कारण आमच्या हिंदू धर्माची संस्कृती आहे कपाळाला कुंकू लावलं। तुमच्या राजांचा आणि आमच्या कुंकवाचा काही संबंध नाही असे म्हणणारे कोणी असतील ना त्यांना सांगायचंय मला, तुम्ही कपाळाला कुंकू लावलं असतं पण माझे राजे जन्माला आले नसते ना तर काशी की कला जाती थी, अरे काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी। अगर एक शिवाजी राजा ना होता तो सबके सुन्नत होते थे, सबके क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमान हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 32 मणांच्या सोनेरी सिंहासनावर रायगडावर जरी बसलेले असाल ना तुम्ही राजा तरी आज या हरी कीर्तनामध्ये यावं, विराजमान व्हावं। तुम्ही नसाल तर या कीर्तनाला रंग नाही, तुम्ही नसाल ना राज तर या सोहळ्याला शोभा नाही। तुम्ही होतात म्हणून आज हे कीर्तन आहे, तुम्ही होतात ना राज म्हणून आमच्या मंदिरातील देव सुरक्षित आहे। यावं राज महाराज विराजिये, जगद्गुरु तुकोबरा या सुंदर वर्णन करतात। धर्माचे पालन करणे पाखंड खंडन त्या काळातही तुकोबरा यांना सांगावं लागलं। विचार करा, आत्ताच्याच काळात आमच्या धर्मावरती बोट ठेवणारे लोक आहेत असं नाही, जगद्गुरु तुकोबरा या होते ना त्या काळात सुद्धा विरोधी होते आणि म्हणून तुकोबरा यांना अभंगाच्या माध्यमातून सांगावं लागलं, अरे काय विरोध करायचा तो करा। आमच्या सारखी माणसं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आमच्या हिंदू धर्माला धक्का सुद्धा लागणार नाही। विठाला माझ्या शिवछत्रपती
असेल, महाराज शिवछत्रपतींचा स्वाभिमान ऐकायचा असेल, म्हणतात ना, अरे औरंगजेब सुद्धा रडला होता, अरे औरंगजेब सुद्धा रडला होता, कारण त्याच्याच दरबारात जाऊन माझा छत्रपती शिवाजी राजा एक हे मावळे, हे शिवभक्त, हे मावळे, हे शिवभक्त, माझा मावळा कुणापुढे झुकत नाही, कुणापुढे वाकत नाही. मावळा म्हणायचं कुणाला, मावळा म्हणायचं कुणाला? पूर्वीचा मावळा आणि आताचा मावळा फरक आहे बरं का. नुसतं जय भवानी जय शिवाजी म्हणून चालत नाही. आमचा मावळा कसा आहे, कसा आहे आमचा मावळा? शिवछत्रपतींचे तत्व आचरणात आणणं गरजेचं आहे, विचार आचरणात आणणं गरजेचं आहे, त्याला म्हणायचं मावळा. पूर्वीचा मावळा आत्ताचा मावळा बराच फरक आहे महाराज. आमचे आत्ताचे मावळे बोलू नये पण गुटखा खाऊन खाऊन, मावा खाऊन खाऊन गालात गेलेले असतात, पोरींना बघून बघून डोळे धुरळे झालेले असतात. रस्त्यानं चालला, ह्या रस्त्यांना आवाज दिला की पलीकडे आवाज ऐकायला जात नाही. ह्यो आमचा 25 वर्षाचा गडी, याला आम्ही मावळा म्हणायचं. मावळे काय होते, मावळे काय होते? अरे सह्याद्रीचा सिंह जन्मला, अरे सह्याद्रीचा सिंह जन्मला, आई जिजाऊ पोटे. हर हर महादेव घुमली गर्जना, गड किल्ल्यांच्या ओठे. तानाजी सारखा मावळा सह्याद्रीच्या दगडा धोंड्यामध्ये लपून बसलेला असायचा, कड्या कंबारीत लपून बसलेला असायचा. अरे 40 ते 45 वर्षाचा मावळा कड्या कंबारीत लपून बसावा, खडा जरी पडला तरी त्या मावळ्यानं गरजावं, कोण आहे ना तिकडं, असा गरजणारा होता मावळा. आणि आमचा आताच इकडून तिकडे आवाज द्यायचा असला तरी मिस कॉल मारतो, ये बाबा इकडे, मी ह्या कडाला उभा आहे, याला म्हणायचं मावळा. हे माझे मावळे, हे माझे मावळे शिवभक्त, कुणापुढे वाकत नाही तर कुणापुढे झुकत नाही. माझ्या तुकोबरायांनी मी या भक्तामध्ये वर्णन करावं. तुकोबरायांची हिंमत जाणून घ्यायची असेल, तुकोबरायांचा अधिकार जाणून घ्यायचा असेल, आमचे संत महात्मे सुद्धा कुणापुढे झुकणारे नव्हते. तुकोबराया अरे धर्मासाठी गर्वानं तुकोबरायांनी सांगावं, नाही भिडभाड, कुणाची भिडभाड आम्ही ठेवणार नाही. आमच्या धर्माच्या नादाला कोणी लागत असेल, आमच्या भक्ती मार्गावर बोट ठेवण्याचं काम जर कोणी करत असेल तर आमच्या सारखे उभे आहेत बाबा. आम्हाला कुणाची भिडभाड नाही, आम्हाला कुणाची भीती नाही. आमचं काम आम्ही कर्तव्य करत राहणार, भक्ती वाढवण्याचं काम करत राहणार. तुम्हाला काय करायचंय ते करा असे म्हणणारे माझे महाराज आहेत. विठाला माझा मावळा, मावळा म्हणायचं कुणाला? माझे मावळे कुणापुढे वाकत नाही, कुणापुढे झुकत नाही, त्याला म्हणायचं मावळा. मावळा म्हणायचं कुणाला? हा मावळा कुठेही वाकत नाही, अरे मोडे पण वाकणार नाही, याला मावळ्याची जात म्हणतात. माझा मावळा वाकेल, माझा मावळा झुकेल, माझा मावळा वाकेल कुणापुढे? अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, अरे चंद्रकोर शोभते मावळ्यांच्या माथ्यावर, आणि शिवभक्तांचे मस्तक झुकते. परमार्थाचं बीज आम्ही रोवलंय, भक्तीचं बीज आम्ही रोवलंय. हे भक्तीचं रोवलेलं बीज वाढवण्याचं काम आम्ही करतोय. आणि हे काम करत असताना एक सांगू का तुम्हाला, आजकाल लोकांना कीर्तन आवडत नाही. कीर्तन म्हणलं की किरकिर समजतात. कीर्तन ऐकायला येतात कोण? नेमलेली माणसं, रिझर्वेशन सीट, ज्यांच्या कानाचे पडदे फाटले. कीर्तन ऐकायला कोण येतात? ज्यांच्या कानाचे पडदे फाटले, ज्यांचं पुढचं, राग येऊन देऊ नका, पण ज्यांचं पुढचं फर्निचर कामातून गेलं. अख्ख्या गावात मी रिटायर गँग गोळा होऊन कीर्तनात येऊन बसतो, आणि बाकीचे वय झाल्यावर करू, मग काय काम आहे, तेच धंदे आहे. म्हणजे हा परमार्थ करायचा म्हाताऱ्या माणसाचा, तरण्यांनी लांब न उभा राहून बघायचं. महाराज सत्याची आई अशी आहे,
ही माझी आई आहे ना. पोरग कीर्तनात टाळ घेऊन उभा राहिलं काय घरी घेऊन जाते. काय भेटणारे टाळ वाजवून टाळ कुठून कीर्तनात उभा राहिलेल्या पोराला घरी घेऊन जाते. आई आई म्हणणार नाही मी मम्मी. बरोबर ना मम्मी आहे ना. आई म्हणते किती जणी महाराज 30 वय असलेल्या आईने मला सांगावं. 30 वयापर्यंतच्या आईने मला सांगावं ताई माझं पोरग मला आई म्हणून हाक मारतय. आहे का जुन्या बायांचं नाही सांगत मी आताच्या बाया आहे का मम्मी ताई माझं पोरग मला आई म्हणतय. जमत नाही आमच्या आईला आई म्हणलेलं आवडत नाही का. चुकून जरी पोरग आलं आई म्हणते मला आई म्हणायचं नाही बरं. मग पोरग म्हणतं काय मला म्हणायचं मम्मी माझं नाव मम्मी. मग त्यांना काय म्हणायचं मी मम्मी ते पप्पा आणि साऱ्या गावात गप्पा ती आमची मम्मी. महाराज कीर्तनात पोरग टाळी घेऊन उभा राहिला का घरी घेऊन जाते. आणि तेच पोरग लग्नाच्या वरातीत नाचू डीजे पुढे नाचायला लागलं तर ही जाई दारात 4 बाया ओळा करून उभा राहते. पुढून वरात आली ही आईला बघून अजून उड्या हाणत. मग ही आई शेजारणीला सांगते अगं सखू अगं बघ माझा पिंट्या कसा प्याट फाटूस तर नाचतो. कधी भांडले गेला कळाला नाही पण फाटली मात्र घर. हे आमचं वळण नाही आईचं. आई बापांना वळण लावावं ते वळण पोरांना लागलं जातं. महाराज सांगतात अरे पोरगा कीर्तनात टाळी घेऊन उभा तरुणा भाग्यवान नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात भाग्यवंत नटे हरी कीर्तनात जय हो नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जगद्गुरु तुकोबाराया देहूगावी राहत असताना प्रत्येक माणसाच्या पाठीमागे निंदक असतात. मला सांगतो तुम्हाला तुकोबारायांसारखा इतिहास परमार्थामध्ये घडला नाही. 2 इतिहास आहेत आमच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्याच्या मातीमध्ये. रस्त्याने चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे स्वतःची आई म्हणून बघणं हा इतिहास माझ्या मातीचा आहे. हा इतिहास माझ्या महाराष्ट्राचा आहे. परमार्थातील एकमेव इतिहास म्हणजे तुकोबाराया. देहूगावी तुकोबाराया राहत असताना गावातल्या लोकांनी सांगितलं तुकाराम महाराजांचं नाव बदनाम करायचं. लोक पाया पडतात कपाळाला गंध लावतोय म्हणे 4092 गाथा लिहायला घेतलं. या तुकारामाकडे बघितलं पाहिजे. बघण्याकरता गावातल्या लोकांनी एक निर्णय घेतला. काय गावातल्या एका स्त्रीला एका गणी केला. गावातल्या एका स्त्रीला एका गणी केलं तुकोबारायांकडे पाठवलं. जामणी महाराजांचं नाव बदनाम झालं तुकोबारायांकडे पाठवलं. ही स्त्री तुकोबारायांकडे गेली. तुकोबारायांच्या जवळ जाऊन उभी राहिली. तुकोबाराया डोंगरावर बसलेले आहेत. तुकोबारायांकडे हिने बघितलं नाही का. तुकोबारायांकडे बघितलं. तुकोबारायांनी विचारलं का आलीस ग. या स्त्रीने सांगितलं महाराज असं ऐकलंय तुमच्या दारात आलेला अतिथी मोकळ्या हाताने वापस जात नाही म्हणे. मग तुमच्या दारात आलेला अतिथी मोकळ्या हाताने वापस जात नाही. आज मी तुमच्या दारात आली आहे. मला जे हवंय ते तुम्ही द्याल. तुकोबारायांनी सांगितलं माझ्या दारात आलेला माणूस मोकळ्या हाताने कधी जाणार नाही. काय हवंय मग. या स्त्रीने सांगितलं काय हवंय. तुकोबाराय म्हणतात तुला धनाची अपेक्षा असेल तर जेवढं असेल तेवढं देईल पण मी श्रीमंत नाही. दुसरं काही हवं असेल जमेल तसा प्रयत्न करेल तुला देण्याचा प्रयत्न करेन पण मोकळ्या हाताने वापस पाठवणार नाही. या स्त्रीने सांगितलं मला तुमचं धन नको. मला तुमची संपदा नको. अलंकार नको. काहीच नको. मग हवंय तरी काय. तुकोबारायांनी सांगितलं विचारता बरोबर या स्त्रीने सांगावं महाराज मला द्यायचं असेल तर तुम्ही एक पुरुष आहात मी एक स्त्री आहे. महाराज द्यायचं असेल तर मला एकांत हवा आहे द्याल. तुकोबारायांनी सांगितलं माते जाईव तुम्हा देना कार्य सयाच 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 आम्ही विष्णुदास कैसे नो
आम्ही विष्णुदास तैसे नव्हे, ज्या जागेवर आलीस ती जागा चुकीची, ज्या माणसाकडे आली तो माणूस चुकीचा आहे. बाई माझ्या आईच्या जागेवर आहेस, जशी आलीस तशी परत जा. समोरच्या स्त्रीकडे बघून तिला आईची उपमा देणारे माझे तुकोबराया होते. एवढा अधिकार तुकोबरायांचा. परमार्थातील इतिहास म्हणजे तुकोबराया. आणि इतिहासातील इतिहास ऐका. कल्याणचा खजिना लुटला, कल्याणचा खजिना लुटला. मावळे दरबारात आले, मावळे दरबारात आले. दरबार तुडुंब भरला होता. राजा सिंहासनावरती बसलेला होता. माथे जटाभार, माथे जटाभार, कपाळी शिवगंध, गळ्यामध्ये कमळांची माळ, मोत्याचा कंठा, अंगावरती राजेशाही पोशाख, कमरेला भवानी समसेर जिना दुधारी तलवार भराव आणि मुखामध्ये चकदंब चकदंब चकदंब. मावळे दरबारात आले. राजा प्रणाम. मोहीम फक्त झाली. राजा काय निरोप आहे? राजा कल्याणचा खजिना लुटला. पेश करावा काय आपल्या समोर? अरे वाट कसली बघताय, करा हजर. राजांच्या समोर नजराणा आणण्यात आला. दाग दागिने अलंकार जे काही कल्याणवरून आणलं होतं राजांना दाखवायला सुरुवात झाली. राजांना आनंद झाला. माझ्या मावळ्यांनी कामगिरी फत्ते केली. आशीर्वादाची थाप पाठीवरती टाकली. आणि एवढ्या एका मावळ्याला बघवलं, एका मावळ्याला बघवलं नाही म्हणण्यापेक्षा राहवला नाही आनंद. आणि हा मावळा कडाडला. राज राज कल्याणचा खजिना तर लुटलाच, पण कल्याणवरून येत असताना एक अमोल किमतीचा नजराणा खास तुमच्यासाठी आणलाय. पेश करावा काय राजा आपल्या समोर? अरे हजर करा. कसली वाट बघताय? या मावळ्याने इशारा केला. येऊ द्या रे. सगळ्यांचं लक्ष दरबाराकडे गेलं. दरबाराच्या दरवाजातून 4 शिपायांच्या नजर कैदेत असणारी एक स्त्री दरबारात यायला लागली. तोंडावरती काळा बुरखा, अंगावरती काळे वस्त्र दिसत होते ते फक्त आणि फक्त डोळे. ही स्त्री दरबारात आली, मधोमध उभी राहिली. दरबारात आली, मधोमध उभी राहिली. सर्वजण बघतायत. माझ्या राजांनी काळ्या वस्त्राच्या आतमध्ये कोणीतरी आहे असं बघितलं. राजांना म्हटलं या कपड्याच्या बुरख्याच्या आतमध्ये कोणीतरी गुप्तहेर असावा. एका मावळ्यानं सांगितलं, राज खास तुमच्यासाठी नजराणा आला. तोंडावरचा बुरखा बाजूला करा. राजांचा निरोप झाला. या स्त्रीने तो बुरखा हातात घेतला. या स्त्रीने बुरखा हातात घेतला. बुरखा वर करायला सुरुवात केली. पण बुरखा वर करत असताना तिच्या डोळ्यातलं पाणी वाहायला लागलं, रडायला लागली. आणि ही स्त्री म्हणते, आज शत्रूच्या दरबारात मी उभी आहे. माझ्या इथं कोणीच नाही. माझ्या समोर सिंहासनावर जो बसलेला राजा आहे ना, हिंदू धर्माचा राजा आहे, छत्रपती शिवाजी राजा आहे. माझ्या इथं कोणीच नाही. आज भर दरबारात आमच्या लोकांनी यांच्या स्त्रियांवरती जे अन्याय अत्याचार केले याचा बदलाच हा राजा घेणार. भर दरबारात, या भर दरबारात हा राजा माझ्या अंगावर हात टाकल्याशिवाय राहणार नाही. आज या दरबारात माझ्या अंगावरचं वस्त्र काढलं जाईल. रडायला लागली ती. तिच्या डोळ्यातनं पाणी वाहायला लागलं. आणि तिनं तिच्या देवाला आवाज द्यायला सुरुवात केली. वाचव. तिनं तिच्या देवाला आवाज दिला. देवाला आवाज दिला आणि मनामध्ये रडायला लागली. आणि ती मनात रडत असताना भीती एकच, माझ्या समोर सिंहासनावर बसलेला जो राजा आहे हा राजा आज भर दरबारात माझ्या अंगावर हात टाकल्याशिवाय राहणार नाही. माझी इज्जत लुटल्या गेल्याशिवाय राहणार नाही. रडायला लागली. पण त्या रडणाऱ्या स्त्रीला हे माहित नव्हतं समोर बसलेला जो राजा होता तो राजा फक्त राजा नव्हता, तर हिंदू धर्माचं रक्षण करणारा शिवछत्रपती बसलेला होता. तिनं त्या राजांकडे बघितलं आणि ती म्हणायला लागली, आज माझं काहीच खरं नाही. तोंडावरचा बाजूला बुरखा केला, बुरखा बाजूला झाला आणि तिचं ते सौंदर्य बघायला.
माझ्या राजांनी त्या स्त्रीकडे बघितलं. काय ते सौंदर्य, काय ते तेज. असं म्हणतात एवढी सौंदर्यवती देखणी स्त्री होती. अरे पान खाल्लं तरी गळ्यातलं उतरलेलं दिसायचं, एवढं देखणं सौंदर्य त्या स्त्रीचं. अरे कुठल्याही पुरुषानं तिच्याकडे बघितलं तर विशाली नजर जागृत व्हावी, एवढं देखणं रूप त्या स्त्रीचं. माझ्या शिवरायांनी त्या स्त्रीकडे बघितलं. राज बघतच राहिलं. राजांना वाटलं याच्या आतमध्ये गुप्तहेर आहे आणि इथे तर स्त्री आहे. मावळा ओरडला, राजे राजे. मग कसा वाटला नजराना, कसा वाटला नजराना म्हणता बरोबर राज कडाडलं. अरे अशीच असती आमची माता, अरे अशीच असती आमची माता, सुंदर रूपवती. आम्हीही सुंदर घडलो असतो, वदने छत्रपती वदने. राग आला राजांना, राग आला, डोळे वटारले. जशी आणली तशी परत करा, हिची चोळी पावली करा आणि वापस पाठवा. ज्या मावळ्यानं आवाज दिला त्यांनी मान खाली घातली. राजे बघतायत. मावळ्यांनो, हा प्रकार परत दरबारात घडता कामा नये. आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे. मावळ्यांनो, स्त्रीच्या अंगावरचं वस्त्र सुरक्षित राहावं. आपल्याला स्वराज्य निर्माण करायचं आहे. कशासाठी? स्त्रीच्या अंगावरचं वस्त्र काढण्यासाठी नाही, तर स्त्रीच्या अंगावरचं वस्त्र सुरक्षित राहावं यासाठी नवी स्वराज्य निर्माण करायचं. हा प्रकार परत घडता कामा नये. इतिहासातील इतिहास म्हणजे छत्रपती शिवराय आहे. म्हणून आमचा अभिमान शिवराय आहे, आमचा स्वाभिमान शिवराय आहे. म्हणून मोठ्या गर्वानं सध्याच्या तरुणाईला सांगावंसं वाटतंय, आमचा मावळा अरे रस्त्यानं चालला ना, आमचा मावळा मावळ्यानं शिवरायांचं. एक सांगू का तुम्हाला, एक सांगू, शिवरायांसारखी दाढी वाढवली म्हणून तुम्ही शिवरायांचे मावळे होत नाही. कपाळाला चंद्रकोर लावला म्हणून मावळे होत नाही. गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घातल्या, रुद्राक्षाच्या माळा घातल्या म्हणून मावळे होत नाही. दाढी वाढवली म्हणून मावळे होत नाही. भगव्या शाली खांद्यावर टाकून जय भवानी जय शिवाजी दिवसभर हिंडलात तरी तुम्ही शिवरायांचे मावळे होत नाही. रस्त्यानं चाललेल्या प्रत्येक स्त्रीकडे, रस्त्यानं चाललेल्या प्रत्येक मुलीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल त्या दिवशी शिवरायांचा मावळा म्हणून घ्यायचा. उगाच महाराज मावळ्याचा अधिकार आम्हाला गाजवायचा असेल, ही चंद्रकोर कपाळी लावायची असेल ना, तरुणांना सांगायचंय मला, चंद्रकोर कपाळी लावायची असेल ना तर लावताना 10 वेळा विचार करायचा, आपल्याला हे तत्व पाळल्या जाणार आहे का. लावताना 10 वेळा विचार करायचा, शिवरायांचे विचार पाळणं आम्हाला जमेल का. अरे माझ्या दारात आलेल्या स्त्रीला शिवरायांनी आई म्हणून वापस पाठवावं, मग त्यांचे मावळे कसे असले पाहिजे. नवे स्वतःच्या बहिणीचं रक्षण करायचं एवढंच नाही, रस्त्यानं चाललेल्या प्रत्येक स्त्रीच्या रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर. आज आम्हाला टीव्ही चॅनलला बघायला मिळतंय, न्यूजला बघायला मिळतं, पेपरला बघायला मिळतं, कुणाला पेट्रोल टाकून जाळल्या जात आहे, कुणाला डिझेल टाकून जाळल्या जात आहे. रेप प्रकरण, बलात्काराची प्रकरण घडी घडीला बघायला मिळतात. भावाला बहीण कळेना, शिक्षकाला विद्यार्थिनी कळेना, बापाला मुलगी कळेना, हा प्रकार मातीमध्ये घडायला लागला. म्हणून गरज आहे शिवरायांच्या विचाराची. हे थांबवायचं असेल ना, हा न्याय नंगानाचं थांबवायचं असेल ना, गर्वानं आम्ही सांगावं. अंधार पडत आहे, अंधार पडत आहे. सध्याचा फेब्रुवारी महिना गेला, फेब्रुवारी महिना गेला. 7 तारखेपासून ते आतापर्यंत आमच्या तरुणाईने दिवस साजरे केले. डे म्हणतात त्याला, डे. आमच्या तरुणाईनं 7 तारखेपासून फेब्रुवारी महिना अख्खा डे घालवला. रोज डे, चॉकलेट डे, प्रपोज डे, हगडे, हगडे. आता ते नेमकं काय कुठं काय माहित नाही, पण हगडे, प्रॉमिस डे, प्रपोज डे, रोज डे, काय काय डे,
हे डे साजरा करण्यात आले फेब्रुवारी महिन्यामध्ये। हे डेट काही दिवसाचे 7 दिवस 8 दिवस कोणी गुलाब दे, कोणी प्रपोज मार, कोणी काय कर हे करून झालं आणि महिनाभर त्याला चॉकलेट दिलं का दुसऱ्या महिन्यात पोरगी म्हणते भाऊ तुझं माझं काही जमत याला बसणार रडत मग दिवसभर गाणी ऐकत मोबाईल लावतो कानाला आणि दिवसभर काम नाही धंदे नाही। महाराज हे डे साजरा करण्यापेक्षा शिवजयंती जवळ आली आहे 19 फेब्रुवारी माझ्या मातीचा माझ्या स्वराज्याचा माझ्या अभिमानाचा दिवस आहे, स्त्री संरक्षणाचा दिवस आहे, नाविन्याचा दिवस आहे। 19 फेब्रुवारी सारखा दिवस वर्षातून एकदा येणारा दिवस, अरे दिवाळी सारखा साजरा करावा। आमच्या घरात दिवाळी साजरी होते ना, स्वराज्याचा धनी स्वराज्याचा मालक आमचा जन्माला येतोय, अंधार पडत आहे। शिवरायांच्या विचाराची तरुणाईला गरज आहे, शिवरायांच्या तत्वाची गरज आहे। अरे अंधार पडत आहे, एक दिवा पाहिजे या महाराष्ट्राला पुन्हा एकदा, जिजाऊंचा शिवबाप पाहिजे, जिजाऊंचा। म्हणून तुकोबाराया सांगतात धर्माचं पालन करायचंय आम्हाला, अभंगातील प्रथम धर्माचे पालन, 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 ह्याची आम्हा करणे काम। भक्तीचं रोपटं वाढवायचं, भक्तीचा परमार्थ वाढवायचा। सोपा आहे, केला तर ठीक आहे, बरोबर ना? महाराज सांगतात भक्ती सोपी आहे, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी। भक्ती सोपी आहे, केली तर सोपी आणि नाही तर भक्ती तो कठीण सुडावरील पोळी। भक्ती जेवढी अवघड आहे तेवढी सोपी आहे। तुकोबाराया सोपं करून सांगतात का लोक अलीकडचे आळशी झाले म्हणून महाराज सांगतात सोपाय बाबा परमार्थ पण करा का अवघड लोकांना जमत नाही। पूर्वीचा काळ आणि आताचा काळ बराच फरक आहे। लोकांना आता सगळं ऐतं पाहिजे, सगळं ऐतं, मेहनत कमी झाली, सगळं सोपं पाहिजे, बरोबर ना? पूर्वीच्या माझ्या माता या आमच्या महिला मंडळ, पूर्वीच्या महिला जात्यावर दळण दळायच्या। कशावर? जात्यावर। अवघड का? जात्यावर दळण दळायच्या। आता सगळ्या मशिनी निघाल्या, सगळ्या मशिनी निघाल्या। आता तुमच्या गावात आल्या का नाही माहिती नाही, पण आमच्या शहराकडे सगळ्या मशिनी, सगळ्या दळण दळायची मशीन, कपड्याची मशीन, सगळ्या मशिनी। सोपं का? अवघड जमत नाही। पूर्वीच्या माझ्या माऊल्या दळण दळायला जात्यावर दळायला लागल्या ना,
सगळ्या अंगाचा व्यायाम व्हायचा, हाताचा व्यायाम, पाठीचा व्यायाम, मानेचा व्यायाम, आणि ते जात दळण दळता दळता माझ्या माऊल्यांनी ओव्या म्हणा, ओव्याचा आवाज गावात घुमायचा. कसा गावात घुमायचा? सुंदर माझे जाते फिरते बहुत. महिला मंडळ जरा येऊ दे बरं आवाज. सुंदर माझे जाते गा. मी पुढे म्हणते तुम्ही पाठीमागे. महिला मंडळ खाऊन आलात का? आज उपास आहे का? नसल तर आवाज. सुंदर माझे जाते गा. जरा मोठ्यानं इथपर्यंत पण येत नाही. जरा पोटात खाल्ल्यासारखं, खाल्ल्यासारखं. ते तुमच्या गावात पाणी कुठून नळाला येतं? पाणी येतं ना? भांडता का पाणी घेता? बरं घरात तरी भांडत असाल ना. संक्रांतीला नवऱ्यानं साडी आणून दिली नाही, शेजारणीला आणली आणि ह्याला सांगितली होती, हे गावभर फिरून आलं पण साडी काय आणली? मग नवऱ्याने साडी आणली नाही. मग तेव्हा दिवसभर नवऱ्याचा जो किस काढतो ना, किस, तसा आवाज इथं आला पाहिजे. कसा? बरोबर ना? काढताना तसा आवाज. जरा मोठ्यानं आवाज म्हणजे हे बघा, तुम्ही तरी खाऊन आला असाल, मी आले तसं इथं कीर्तनाला उभा राहिले. दुपारी जेवण केलेलं नाही, दिवसभरचा प्रवास. काल रात्रीची कीर्तन सेवा सातारा जिल्ह्याकडे, सातारा तालुक्याकडे होती. जवळजवळ 500-550 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या गावापर्यंत एवढ्या धावपळीत आमचे गाडी चालवणारे मध्ये मध्ये तुमचे फोन उचलले गेले नाही. त्याचं कारण असं होतं की आमचे गाडी चालवणारे वैतागले होते. कारण ते फोन कधी पोचले, कधी पोचते म्हणल्यावर ते आता गाडी चालवूच कशी, असं त्यांचं झालं होतं. त्याच्यामुळं ना चहाला गाडी थांबली, ना जेवायला गाडी थांबली. दिवसभर गाडी पळते. नगर जवळ, चाकण जवळ तासभर ट्रॅफिक, तिथे थांबणं झालं. त्याच्यामुळे वेळ होत गेला. इथे आल्याबरोबर फ्रेश झालं की लगेच इथं येऊन आम्ही उभा राहिलो. जेवण काही मी अजून केलेलं, थोडासा चिवडा खाल्ला होता सकाळी. एवढा आवाज मी नाही खाल्लं, प्रवास केलाय तरी एवढा आवाज निघतोय. तुमचा जरा खाऊन आला तर असा आवाज घुमला पाहिजे मंडपात. महिला मंडळ आवाज घुमणार ना? जाऊ द्या, दुसरा प्रश्न विचारते. माणसासाठी आई वडील हे देव आहे. ऐका, माणसासाठी आई वडील हे देव आहे. महिला मंडळ, महिलांसाठी पती हा कोण आहे? आवाज. पती हा कोण आहे? इकडूनच आवाज येतोय. परमेश्वर. तुम्ही तर देवच आहे. तुम्ही परमेश्वरच आहे. तुमची आरती केली पाहिजे. तुम्ही देव आहे, आम्हाला माहितीये, तुम्हाला माहितीये, पण ह्यांनी म्हणलं पाहिजे तुम्ही देव आहे. कुणी म्हणलं पाहिजे? महिला मंडळ, पती हा कोण आहे? वाह, ज्यांची लग्न झाले नाही तेच ओरडायला लागले परमेश्वर. ज्यांची झाली त्यांनी म्हणा पती हा परमेश्वर आहे. आता चला पुढे. पती हा परमेश्वर आहे. मग परमेश्वराची आपण काय करतो? पूजा. परमेश्वराची काय करतो आपण? सेवा. नवरा कोण आहे? देव आहे. नवरा परमेश्वर आहे. नवरा देवाच्या जागेवर आहे. नवऱ्याची काय केली पाहिजे? पायातलं जोडवा, गळ्यातलं मंगळसूत्र. नवरा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्त्रीच्या सजण्याला, सौंदर्याला, नटण्याला किंमत आहे. बरोबर ना? नवरा सुहासिनीचा मान, सौभाग्यवतीचा मान. पती परमेश्वर आहे, मान आहे. नवरा देव आहे, परमेश्वर आहे, वाली आहे, स्वामी आहे. नवऱ्याचा अधिकार नवऱ्याला दिला पाहिजे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. उद्यापासून निडायका, पती हा परमेश्वर आहे. परमेश्वराची काय केली पाहिजे? सेवा. नवरा देव आहे, लक्षात घ्या. उद्यापासून महिला मंडळ आंघोळ झाली का पहिलं काम काय करायचं? नवऱ्याच्या पाया पडणार ना? उद्यापासून महिला मंडळ आंघोळ झाली का पहिलं काम नवऱ्याच्या पाया. काय म्हणते बाया? उगाच आली आज कीर्तनात. एखादी म्हणन बाया मी त्याला माझ्या पाया पडायला लावते, ही म्हणती तू त्याच्या पाया पड. एवढा उलट. उद्यापासून आंघोळ झाली का पहिलं काम नवऱ्याच्या पाया. बरोबर ना? ते ज्यांची आज कीर्तनाला आली त्याला लई बरं वाटलं असं.
बरं झालं सांगायला लागले पाया पडा म्हणून पाणी देत नाही बरं झालं हिला सांगितलं पाहिजे कोणीतरी नवरा देव आहे नवऱ्याच्या पाया पडलं पाहिजे तुम्हाला सांग ही माझी माऊली ज्याची आज कीर्तनाला आली ना महिला लक्ष्मी मंडळी पत्नी घरातली ज्यांची आली आज कीर्तनाला त्याला लई बरं वाटलं बरं झालं आज आणले ज्याची आली नाही ते डोकं खातंय आज आणाय पाहिजे होती राव एवढं ऐकलं असतं तरी लई बरं झालं असतं नवरा देव आहे नवऱ्याच्या पाया पडलं पाहिजे पती हा परमेश्वर आहे तुका म्हणे पतिव्रता माऊली चाले व्रताराच्या बोले नवऱ्याची जागा नवऱ्याला दिली पाहिजे उद्यापासून आंघोळ झाली की नवऱ्याच्या पाया पडायचं बरं का मी काही नाही कीर्तन झाले की मी निघाली मला काही उद्या विचारायला घेऊ मी कार्यक्रम झाले की आम्ही निघालो तुम्हाला समजा ही माझी माऊली तुम्हाला बरं वाटेल ह्यांना सांगितलं कोणीतरी पाया पडणार पाहिजे तुम्हाला समजा माझी ही माऊली तुमच्या देव म्हणून पाया पडणार पुरुष बांधव एक सांगू का ही माऊली तिलाही माहिती तुम्ही देव आहे तिलाही माहितीये तुम्ही परमेश्वर आहे नवरा देव आहे हे तिलाही माहितीये एक सांगू का ही माझी माऊली तुमच्या 100% पाया पडणार देव म्हणून तुमची आरती करणार तुमची पूजा करणार पण कधी तुम्ही जेव्हा देवासारखे वागाल तेव्हा ही पाया पडणार कधी तुम्ही परमेश्वरासारखे वागाल आणि तुम्ही जर का तुमचा परमेश्वरपणा सोड आणि तुमची गाडी जर का निघाली रूळ सोडून गावातून एका हातात शर्ट एका हातात बाटले जर का गाडी तुमची गावातून निघाली मी कोण आहे अशी गाडी जर गावातून निघाली तर ही माझी आई तुमची आरती करणार 100% करणार कशी जय देव जय माझ्या नवऱ्या तुझ्यावर रचल्या पाठीवर गवऱ्या नवरा देव पण परमेश्वर नवरा आणि बायको ही प्रपंच रूपी गाडीची दोन चाके चला महाराज ऐका पूर्वीच्या माझ्या माऊल्या जात्यावर दळण दळायच्या काय महिमा होता दळण दळताना गावात आवाज घुमावा सुंदर माझे जाते ग फिरते बहुत उभ्या गावो कौतुके तू रे बा विठ्ठला सगळ्या आगाचा व्यायाम आत्ताची आमची माऊली 2 तास कीर्तनात बसली ज्ञानेश्वर माऊली झालं आणि उठायला लागली की जी कंबर धरते पाटण येली 2 तास कीर्तनात बसणं होईना माऊल्यानं काय काळ होतं पूर्वीचं सगळं सोपं झालंय आता दळण दळायची गिरण आली दळणाची मशीन कपड्याची मशीन कपडे हाताने धुवायचे हाताचा व्यायाम कपडे धुवायची मशीन दळणाची मशीन चपात्या लाटताना हात दुखत असेल तर चपात्या लाटायची मशीन कणिक मळायची मशीन बघा दळणाची मशीन कपड्याची मशीन कणिक मळायची मशीन चपात्या लाटायची मशीन सगळ्या मशीन निघाल्या अजून महिला मंडळ आपल्या सोयीसाठी अजून एक मशीन निघणार आहे तिचा शोध चालू आहे लवकरच आपल्यापर्यंत येणार आहे कोणती मशीन आंघोळीची मशीन आंघोळीची तेवढी मशीन आली विशेष खलास तेवढी मशीन जर का तुमच्या गावात आली आमच्यासारखा महाराज तुमच्या गावात आला सोफ्यावर बसला घरातली माऊली येणार जय हरी जय हरी लांबून आलाय वाटतं होय थकलाय वाटतं होय फ्रेश व्हायचं होय होय जरा ठेवा गरम पाणी आपल्याकडे सगळं इलेक्ट्रिकल म्हणजे काय काही नाही ती घरातल्या माऊलीला बोलावणार अगं ती घरात काय काही नाही महाराजाला घाला मशीन आंघोळीची मशीन आता उचलले महाराज टाकले मशीन महाराज वर्ण झाकण लावलं आता वर्ण झाकण लावलं बटन दाबलं आंघोळीची मशीन चालू इकडे 9 वाजले पंचपदी चालू झाली इकडे आंघोळ चालू झाली पहिली स्टेप अंगावरनं पाणी फिरतोय दुसरी स्टेप अंगावरनं साबण फिरतोय तिसरी स्टेप इकडे तुका म्हणे चालू झाला आता विठोबारक नाही होणारच एवढ्यात इकडे तिसरी स्टेप लागलेला साबण धुवून काढायचा एवढ्या गावात लोड शेडिंगचा लाईट गेली
विठोबा चालू झालं झोपदार आले जिथं महाराज बसले तिथं वहिनी म्हणतात काय हो भाऊजी काही नाही महाराज कुठे आहेत? अबो अबो महाराज तर अडकले बसले केवढा ताप काय सांगायचं पूर्वीचा काळ अवघड होता पण आता सगळं सोपं निघाले मग सगळं सोपं निघालं तर भक्ती पण सोपी आहे तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेत असे भगवंताचं नामस्मरण सोपं आहे पण केलं तर सोपं आहे आणि एकदा का देव प्राप्त झाला कुणाला आवाज देण्याची गरज नाही नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यामध्ये घातलं त्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं त्याच्या नावाचं जोडवं पायामध्ये घातलं की नवऱ्याची जबाबदारी आहे बायकोचा सांभाळ करणं त्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं कपाळाला कुंकू त्याच्या नावाचं लावलं की त्याची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं अगदी तसंच पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली त्याच्या नावाचा अष्टगंध बुक्का कपाळाला लावला आणि भगवंताच्या नामाचा जप मुखाने केला की पांडुरंगाची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं त्याला सांभाळावाच लागेल का निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे हो निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे निर्वाणी गोविंद असे मागे निर्वाणी गोविंद असे मागे पुढे हो काहीच साकडे पडोने काहीच साकडे पडोने निर्वाणी गोविंद झाला नारायण विषय तुझा झाला नारायण साकडे पडोने काहीच साकडे पडोने विषय तुझा झाला नारायण विषय तुझा झाला नारायण निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडणे दे महाराज सुंदर असं वर्णन सांगतात तुकोबारा या व्यक्तीचं वर्णन करत असताना सांगतात महिला मंडळ विचार करत असतील कीर्तन म्हटलं की कीर्तनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य देवाच्या कथा संतांचं महात्म्य संतांचं चरित्र देवाच्या लीला भक्ती कशी करावी हे कीर्तनामध्ये सांगावं आणि हे आम्ही ऐकायला रोज सप्ताहामध्ये बसतो आज आम्हाला हे काही जास्त शिवाजी महाराजांचा विषय ऐकायला मिळतोय अशी महिला मंडळींना जास्त करून शंका असेल तर त्यांना मला सांगायचं आहे कीर्तन सेवेचं आयोजन करत असताना आयोजन नियोजनाचा संपर्क ज्या वेळेस झाला आणि कार्यक्रमाचं व्यवस्थापक ग्रामस्थांनी फोन केले आणि त्यानुसार ग्रामस्थांची विनंती अशी होती की ताई सप्ताहामधील कीर्तनामध्ये दररोज आम्ही महाराज मंडळींच्या तोंडून भक्ती ज्ञान वैराग्य देवाचं महात्म्य हे रोज ऐकतोय पण तुमच्या तोंडून आज होणाऱ्या कीर्तनामध्ये संपूर्ण कीर्तनामध्ये शिवाजी महाराजांची जयंती 2 दिवसावर येऊन भेटलेली आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे की संपूर्ण कीर्तन शिवरायांच्या चरित्रावर आणि इतिहासावर तुम्ही करावं अशी ग्रामस्थांनी विनंती केली म्हणून हे वर्णन सांगते आहे विठ्ठला नाहीतर नेहमीच्या माझ्या कीर्तनामध्ये एक 15 मिनिटाचा शिवरायांचा विषय माझा असतो आणि इतर अभंगाचं चिंतन घेऊन कीर्तनावरती विषय आपण केला जातो विठ्ठला ऐका काय
महाराजांची जयंती जवळ आली आहे, महाराजांची जयंती जवळ आली आहे म्हणून ऐका, इतिहास आणि पराक्रम, इतिहास आणि पराक्रम आम्ही नेहमी ऐकले, पण शिवरायांना जन्म देत असताना त्या माऊलीला काय त्रास सोसावा लागला. अख्खाला विठाला काय घडतंय मंडळी ऐका. या स्वराज्याच्या मातीमध्ये रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला, रक्ताचा थेंब आणि थेंब या मातीमध्ये सांडला तेव्हा हिंदवी स्वराज्य निर्माण झालं. लाखो मावळ्यांना प्राणांची आहुती वाहावी लागले तेव्हा 32 मणांचं सोनेरी सिंहासन रायगडावरती माझ्या शिवछत्रपतींचं उभा राहिलं. नुसता गोंधळ घालून हे राज्य निर्माण झालेलं नाही. काय घडतंय मंडळी ऐका. मंदिरं पाडल्या जात आहेत, गायी कापल्या जात आहेत, भर रस्त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावर हात टाकला जातोय, भर चौकात आमच्या लेकी बाळीच्या अंगावर हात टाकला जातोय, भर रस्त्यावर तिच्या अंगावर टाकल्या जाणारा हात, तिच्या अंगावरचं काढून फेकलेलं वस्त्र, तिच्यावर केलेला अन्याय, तिच्यावर केलेला अत्याचार, बाईच्या अंगावर हात टाकणं म्हणजे मर्दाचं लक्षण अशी म्हणणारी माणसाची जात हे कुठंतरी बंद झालं पाहिजे, थांबलं पाहिजे. स्वराज्याच्या मातीमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री, स्वराज्याच्या मातीमध्ये चालणारी प्रत्येक स्त्री रणरागिणी सारखी मान वर करून चालली पाहिजे ही इच्छा होती शिवछत्रपतींची. हा न्याय बघवला नाही. एका महिलेला एक स्त्री आई जगदंबेच्या दरबारात गेली, दरबारात गेली, जीव तळमळला आणि या महिलेनं पदर पसरला. कुळदैवत होतं तुळजाभवानी. जगदंबे समोर पदर पसरला आणि मागणं घातलं, हे कुलस्वामिनी, हे तुळजाभवानी, हे आदिशक्ती, तुझी शक्ती मला हवी आहे, तुझं बळ मला हवाय, तुझा अंश मला हवाय. जगदंबे, या दुष्टांचा संहार करण्यासाठी एक बाळ मला हवाय. जगदंबे, एक बाळ मला हवाय. नवरात्र चालू होतं, नवरात्रातली 7वी माळ आहे, देवीचं ठाणं बसलेलं होतं आणि मागणं घातलं जगदंबेला. उजवा कौल हातात धरला होता. नवरात्रातल्या नवरात्रातल्या 7व्या माळाला, नवरात्रातल्या 7व्या माळाला पुराण नगराला जिजाबाई आल्या दर्शनाला. देवी समोर पदर पसरेला, देवी समोर पदर पसरेला. एक बाळा हवा गे मला, तुझी शक्ती हवे मला, तुझी शक्ती हवे मला. भवानी पावन वसाला, पावन वसाला जिरहाजे भवानी वसाला जिरहाजे भवानी. त्याच्या मातीमध्ये शिवजयंती साजरी होते ना, चौकात चौकात गावागावात, तुमच्याही गावात चौकात चौकात गावागावात शिवजयंतीच्या दिवशी एकच आवाज घुमतो. पोवाडा ऐकायचा असेल, कुणीही उठावण पोवाडा म्हणावा नाही. पोवाडा ऐकायचा असेल तर तो फक्त ऐकावा कुणाचा? शिवशाहीर बाबासाहेब चित्रकार झाले, इतिहास सांगणारे मातीमध्ये झाले. पण आजही गावागावात चौकात चौकात तुम्ही कुठल्याही गावात जा, स्टेजवर स्पीकरवर आवाज येतो शिवशाहीर बाबासाहेब देशमुखांचा. काय आवाज होता, काय ताल होता, काय लय होता, काय दाम होता आवाजात. शिवशाहीर बाबासाहेबांनी पोवाड्याला सुरुवात करावी, वीरांचा पराक्रम सांगायला सुरुवात करावी. कशी होती ती सुरुवात? पोवाड्याची सुरुवात शिवशाहिरांनी करावी. ओम नमो श्री जगदंबे, ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ
प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचं गाते गुणगान जिरहा जे जे शिवप्रभूचे गात गुणगान जिरहा जे जे शिवप्रभूचे गात गुणगान जिरहा जे जे एक दिवशी मध्यरात्रीला प्रकार काय घडला देवीला गोंधळ घालावा लागतो म्हणतात नियमाप्रमाणे जिजाऊ मा साहेबांनी ज्या मातेनं पदर पसरला देवी पुढं त्या होत्या कोण राजमाता जिजाऊ मा साहेब गोंधळ घालावा लागतो देवीला गोंधळी बोलावल्या गेले आणि गोंधळ्यांनी गोंधळाला सुरुवात केली गोंधळ्यांनी आपलं साहित्य आणलेलं आहे आणि गोंधळ्यांनी गोंधळाला सुरुवात केली संबळ वाजवणाऱ्यांनी संबळ हातात घेतलेला आहे संबळंग बंबळंग संबळंग बंबळंग संबळंग बंबळंग आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आंब्याचे गोंधळी घालावा गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ आमचा घालावा गोंधळ घालावा गोंधळ गोंधळ वासुदेव हरिनाम संबळ आमचा घालावा गोंधळ घालावा गोंधळ क्रोध बकरा मारा तुझा रखमाईच्या वराह बकरा मारा तुझा रखमाईच्या वराह तुझा रावळ तिथं तुकयाचा गोंधळ तिथं तुकयाचा गोंधळ तुझा रावळ तिथे तुकयाचा गोंधळ जेथे विठोबा रावळ तेथे तुकयाचा गोंधळ आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी 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 आम्ही गोंधळी गोंधळी शिवछत्रपतींना जरा लक्ष देऊन ऐका शिवछत्रपतींचा गर्भ पोटात वाढायला लागला माहुली किल्ल्याला वेढा दिला लखुजीराव जाधवांनी ज्यांनी वेढा दिला ते कोण होते शहाजी राजांचे सासरे जिजाऊ साहेबांचे प्रत्यक्ष वडील काय भाग्य होतं आमच्या हिंदू धर्माचं एक बाप आपल्या मुलीचं कुंकू पुसायला चालला होता महाराज किल्ल्याला वेढा दिला आतमध्ये सैन्य अडकलं बाया बाया बसल्या आणि एका बाईनं विचारलं तुम्हाला काही डोहाळे आंबट तुरट पोटात बाळ आहे काही खावंसं वाटतं नाही मला आवडत नाही काहीच अगो बाई तुम्हाला डोहाळे लागले नाही मी गरोदर होते त्यावेळेस माती खात होते एक बाई म्हणाली मी चुलीतला कोळसा खाल्ला एक बाई म्हणाली बया घरात कुणी नसलं ना मी गरोदर होती तेव्हा का नाही घरात कुणी नसलं ना नाकातला पोटातलं पोरग काय खायला मागल पत्ता लागत सह्याद्रीच्या सिंहाला जन्म द्यायचा होता मंडळी काय डोहाळे लागले असतील त्या सिंहनेला शहाजी राजे महालात आले आम्ही ऐकलंय ते खरंय होय काही इच्छा आमचे डोहाळे पूर्ण कराल का नाही धर्मशास्त्राईसे पुसावे डोहाळे का नाही बोलावं आम्ही मागाल ते आपण द्याल काय हवंय तुम्हाला बोला तर खरं राजेशाही पोशाख हवाय द्याल डोक्यावरचा जिरेटोप हवा आहे द्याल कमरेची तलवार हवी आहे द्याल आम्हाला वाटलं एखादं भरजरी वस्त्र मागाल आम्हाला वाटलं गड किल्ला जिंकून मागाल आणि आपण तर आमचा पोशाख मागताय देताय ना पोशाख दिला अंगावरती पोशाख चढवला डोक्यावरती जिरेटोप घातला कमरेची तलवार बाहेर काढली गर 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 फिरवायला सुरुवात केली
जणू काही पोटातलं बाळच बोलायला लागलं होतं मंडळी. शिवछत्रपतींचं तेज चेहऱ्यावरती झळकायला लागलं आणि ती तलवार फिरायला लागली. गरा गरा फिरवी पट्ट्याला, गरा गरा फिरवी पट्ट्याला, फिरवी पट्ट्याला, कर करा खाल्लं ताताला, चरा चरा वळलं मुठीला, चरा चरा वळलं मुठीला, येत आहो आम्ही जन्माला, डोहाळे लागले मातेला, सांगती शहाजी राजाला, सांगती शहाजी राजाला. डोहाळे लागले जिजाऊमा साहेबांना. अन्नधान्य संपलं, खजिना संपला. या किल्ल्यातून बाहेर निघायचं कसं? भुयारातून ही मंडळी बाहेर निघायला लागली. 7 महिन्याची गरोदरबाई महिला मंडळ, 7 महिन्याची गरोदरबाई घोड्यावर बसली, लगाम खेचला. 7 महिन्याची गरोदरबाई घोड्यावर बसली, लगाम खेचला. आमची आजची 2 महिन्याची गरोदरबाई डॉक्टरच्या दवाखान्यात हेलपाट्या घालते. काय करावं डॉक्टर? कालपासून डॉक्टर काय करावं? कालपासून काही खाल्लेलं पचतच नाही बघा. 7व्या महिन्यात घोड्यावर बसावं. काय प्रसंग असेल? टाच मारली घोड्याला, घोड्याला टाच मारले. पोटाला हात लावला, पोटाला हात लावला. मासाहेब घोड्यावर बसल्या, घोड्याचा लगाम खेचला आणि पोटाला हात लावला. बाळा बाळा, तुला त्रास व्हावा म्हणून घोड्यावर बसत नाहीये. बाळा, तुला त्रास व्हावा म्हणून ही घोडदौड करत नाहीये. पण ही घोडदौड का करत आहे तुला माहितीये? याच घोड्यावर बसून हे हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं आहे तुला. शिकून घे माझ्याकडून बाळा, शिकून घे माझ्याकडून. गर्भात शिकवी बाळाला, पोटातल्या बाळाला हिंदवी स्वराज्याचे स्वप्न रंगवावे. त्या होत्या जिजाऊ साहेब. टाच मारली घोड्याला, मारून टाच घोड्याला. घोड्यावर स्वार समयाला, मारून टाच घोड्याला. घोड्याला टाच मारली आणि जिजाऊ साहेबांचा घोडा, त्याची घोडदौड चालू आहे. आणि ही घोडदौड चालू असताना जुन्नर या गावाजवळ येऊन घोडा पोहोचला. जुन्नर या गावाजवळ येऊन घोडा पोहोचला. घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला. नीट ऐका, घोड्यावरून पाय उतार होत असताना तोल गेला आणि शहाजी राजांनी धरलं. अहो अहो पडाल, अशी जर तुमची रपेट असेल तर आम्ही पुढे कसं जायचं? मागून शत्रू जवळ आलाय, कधी घाला घालेल सांगता येणार नाही. आणि तुमची ही अशी रपेट, पुढे जायचंय, शत्रू जवळ आला, अशी दौड करून चालणार नाही. हे बघा माझं ऐका, मासाहेबांनी सांगितलं. हे बघा माझं ऐका, रात्रभर दौड झाली आहे, माझी तब्येत बिघडायला लागली आहे, बाळाला पण धोका आहे. माझं ऐका, मला नाही वाटत मी आता पुढे येऊ शकेल. एक काम करा, मी इथेच थांबते, तुम्ही पुढे जा. मी इथेच थांबते, तुम्ही पुढे जा. काय? या अवस्थेमध्ये तुम्हाला इथं सोडून जाणं हे मर्दाचं लक्षण नव्हे राणी साहेबा. तुम्हाला घेतल्याशिवाय आम्ही जाणार नाही. माझं ऐका, तुम्ही जा, माझी काळजी करू नका. मागून येणारा जो शत्रू आहे ना, ते तुमचे सासरे आहेत म्हणून तुम्हाला धोका आहे. पण माझे मात्र वडील आहे आणि कुठल्याही मुलीला तिच्या बापापासून कधीच धोका नसतो. निश्चिंत राहा, तुम्ही जा. विश्वासराव देशमुखांच्या वाड्यावर जिजाऊ साहेबांना ठेवण्यात आलं आणि शहाजीराजे पुढे निघून गेले. लखुजीरावांना कळालं जिजाबाई वाड्यावर आहेत. लखुजीराव वाड्यावर गेले. काय प्रसंग आहे बघा मंडळी. पोटात बाळ आहे, मागून शत्रूचा सैन्य धावत आहे. वाड्याला वेढा दिला, गावाला वेढा दिला आणि एक माणूस पळत आला. राणी साहेब वाड्याला वेढा पडला. मासाहेबांनी पोटाला हात लावला. जगदंब जगदंब, माते रक्षण कर या सगळ्यातून. माते, घाबरलेल्या मासाहेब, पोटाला हात लावलेल्या मासाहेब एवढ्यात लखुजीराव जाधव वाड्यावर येऊन पोहोचले. दारात पाय ठेवला. पाय ठेवताच आतून आवाज आला. कोण आहे? मासाहेबांनी आवाज दिला. कोण आहे? श्रीनिवास सरदार. पाबंदी रखो आवाज साहब.
पुढे पाऊल टाकाल तर खांडणी केल्यात जाईल. आवाज कुणाचा होता? जिजाऊ मासाहेबांचा. स्वतःच्या वडिलांच्या अंगावर तलवार घेऊन धावून आल्या होत्या मासाहेब. मंडळी, स्वतःचे वडील समोर उभे होते. आपल्या पोरीला समोर बघितलं, आपल्या लेकीला समोर बघितलं. अरे बाप असला म्हणून काय झालं, शत्रू असला म्हणून काय झालं, बाप होता आणि बापाच्या हृदयाला पाझर फुटला. लेकीला समोर बघितलं आणि हातातली तलवार गळून खाली पडली. हात पसरले आणि मोठ्या प्रेमानं आवाज दिला,